सकाळचं आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला फक्त ही टी प्यायची आहे. आता तुम्हाला दिसत असेल की ही ग्रीन टी आहे, पण यासाठी आपल्याला यामध्ये अजून काही गोष्टी ऍड कराव्या लागतील. ह्या केल्यानंतर तुम्हाला एवढा जबरदस्त असा रिझल्ट भेटणार आहे की तुम्ही डाएट एक्सरसाइज न करता तुमच्या पोटावरची चरबी, तुमच्या मांड्यावरती सुद्धा चरबी असेल आणि तुमची लोअर बॉडी ही वरच्या अप्पर बॉडीपेक्षा जास्त असेल, फॅटी असेल, तर तुमची बॉडी शेपमध्ये येण्यासाठी हा टी एकदम जबरदस्त आहे. जेवण झाल्यानंतर 30 मिनिटांनी तुम्हाला ही सकाळी आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही याची जादू बघताच तुम्ही चकित व्हाल आणि माझ्यासारखा रिझल्ट तुम्हाला रोज बघायला भेटणार आहे. आता हे बनवायचं कसं, तर यामध्ये जे पदार्थ आपण वापरलेत ते अगदी घरगुती आहे, घरामध्ये इझिली अवेलेबल होतात. आपल्याला बाहेरून काहीच आणायची गरज नाहीये. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता बघा आणि 1.5x स्पीड वरती सुद्धा बघू शकता, जेणेकरून तुमचा टाइम सुद्धा वाचेल आणि तुम्हाला यामध्ये नेमकं काय काय टाकलं, कसं घ्यायचं हे सुद्धा समजेल. स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजू येतील. यामध्ये आता मी एका पर्सनसाठी म्हणजे माझ्यासाठी बनवते आहे, त्यामुळे मी 1 कप इकडे पाणी घेतलेलं आहे. तुम्ही कप थोडासा मोठा सुद्धा घेऊ शकता, पण हे कंपल्सरी तुम्हाला डेली घ्यायचं आहे, याची काळजी घ्या. आणि हा जो टी आहे डिलिव्हरी झाल्यानंतर ज्या प्रेग्नेंट महिला असेल त्या सुद्धा घेऊ शकतात. फक्त ज्या प्रेग्नेंट असतील त्यांनी घेऊ नका. डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही बेबीला फीड करता, तुम्हाला गॅसेस वगैरे होतात ते जाण्यासाठी आणि तुमचं वेट लॉस होण्यासाठी न कसला डाएट वगैरे घेता तुम्ही या पद्धतीने वेट लॉस सुद्धा करू शकता, बेबीला ब्रेस्ट फीड सुद्धा करू शकता. त्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर प्रेग्नेंट लेडीजनी हे अवॉइड करायचं आहे. चला आता हे कसं बनवायचं ते बघूयात आणि स्टेप बाय स्टेप बघूयात. इकडे आता मी टाकत आहे ओवा. तुम्ही चमचा बघू शकता, अगदी छोटा चमचा आहे. अगदी थोडासा ओवा घ्यायचा आहे आपल्याला, तो यामध्ये टाकायचा आहे. ओव्यामुळे आपल्याला जी भूक आहे ती कमी लागते, जळजळ सुद्धा कमी होते आणि त्याचबरोबर ओव्यामुळे डायजेशन आणि मेटाबॉलिझम प्रॉपर राहतं. त्यानंतर आपल्याला टाकायचं, जेवढा ओवा टाकला तेवढाच टाकायचा आहे जिरा. जिऱ्यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास खूप मदत होते. आपल्या कॅलरीज बर्न होण्याची प्रोसेस अगदी वेगाने वाढते. आपण झोपलेलं जरी असलो तरी या पाण्यामुळे आपलं शरीरातील जी चरबी आहे ती लोण्यासारखी वितळायला मदत होत असते. त्यानंतर आपल्याला हे सगळं करत असताना तुम्ही एकदा सुद्धा हे बनवून ठेवू शकता. आता डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला जनरली गरम पाणी दिलेलं जातं, तर ज्या महिलांची डिलिव्हरी झालेली आहे अशा महिलांनी नॉर्मल वॉटर पिण्याऐवजी तुम्ही गरम पाणी पिताच आहात, तर तुम्ही दिवसभराच्या याच्यामध्ये जिरा आणि ओवा टाकून ते जर पाणी पिलं तर तुमच्या शरीरातील जे सगळे विषाणू आहेत ते तर बाहेर पडतातच, तुमचं शरीर सुद्धा मेटाबॉलिझम म्हणजे डिटॉक्स होऊन जातं, मेटाबॉलिझम वाढतं, डायजेशन प्रॉपर होतं आणि तुमचा बेबी सुद्धा हेल्दी राहतो आणि तुम्ही सुद्धा हेल्दी राहता. रिकव्हरी होण्यामध्ये खूप मदत होते. बऱ्याच महिला अशा असतात की प्रेग्नन्सीमध्ये खूप वेट गेन होतं आणि मग आपल्याला नंतर टेन्शन येतं की आता हे वेट कमी कसं करायचं, आणि त्यामधलीच मी आहे, मी सुद्धा यामधून गेलेली आहे. तर अशा वेळेस डिलिव्हरी झाल्यानंतर या छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तर डिलिव्हरी झाल्यानंतर बेबी 1 वर्षाचं झाल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे तुम्हाला हे आवर्जून करायचं आहे. आता तुमचा असा प्रश्न येऊ शकतो की आम्हाला मूळव्याध होईल का याने, किंवा आम्हाला मूळव्याध आहे तर आम्ही घेऊ शकतो का? जिरं जेवढं सांगितलं तेवढं घ्यायचंय. ओव्याची क्वांटिटी इकडे तुम्ही थोडीशी कमी करू शकता, कारण ओवा हा गरम असतो म्हणून. त्यानंतर जेवढं जिरं टाकलंय तेवढी सौंफ टाकायची आहे आपल्याला. सौफेमुळं आपल्या शरीरातील डायजेशन, मेटाबॉलिझम प्रॉपर होतं. सौफेमुळे आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे काही विषाणू घटक आहेत ते बाहेर पडण्यास सौफ सुद्धा खूप छान प्रकारे मदत करते. आणि जर तुम्ही डिलिव्हरी झाले, नुकतंच बेबी आहे, गॅसेस वगैरे जर होत असेल, बेबीला सुद्धा होतात ना बऱ्याचदा, तर अशा वेळेस ते सुद्धा बंद व्हायचे या पाण्यामुळे थांबतात. आता काय करायचं आहे, मंद आच करायची आहे आणि ह्या 3ही पदार्थ यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला साधारणतः फक्त 1 मिनिटभर उकळी आल्यानंतर हे शिजू द्यायचं आहे. म्हणजे या 3ही पदार्थाचे सगळे अर्क या पाण्यामध्ये जातात. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. बऱ्याच जणांचे आपल्या व्हिडिओ खाली कमेंट्स येत आहेत की त्यांना वेट लॉस पावडरची लिंक द्या. तर खरं सांगू, डिस्क्रिप्शन बॉक्स, प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले जेवढे वेट लॉसचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहे त्या सगळ्यांची लिंक दिलेली असते. वेट लॉस प्लेलिस्ट म्हणून असं नाव तुम्हाला दिसेल ते, तर तिथे क्लिक करायचं, तुम्हाला सगळे व्हिडिओ येतील. आता इकडे मी ग्रीन टी घेतलीये हनी आणि लेमन फ्लेवरची, किंवा ग्रीन टी तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला लिंबाचा वापर करायचा आणि मधाचा वापर करायचा. तो कसा,
समोर सांगते. ग्रीन टी कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता, पण अशी ग्रीन टी घ्या की ती लेमन फ्लेवरची असेल किंवा जिंजर फ्लेवरची असेल, म्हणजे आपलं जे काही मेटाबॉलिझम आहे, डायजेशन आहे किंवा जे वेट लॉस आपण करतोय एकदम प्रॉपर पद्धतीने होईल. आता बघा पाण्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. आता ही स्टेजमध्ये आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे गरमच असायला हवं याची काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याला यामध्ये ग्रीन टी टाकायचं आहे. आता ग्रीन टी मुळे काय होतं माहितीये तुम्हाला, त्यामध्ये असतं कॅटेचिन्स आणि कॅफिन, म्हणजे यामुळे मेटाबॉलिझम वाढतं, आपल्या शरीरातील चरबी ऊर्जा म्हणून वापरली जाते आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते, भूक नियंत्रणात राहते. आता बघा मी हा गाळून घेतलाय, आता हे गरम गरमच आहे, तर या गरम गरम याच्यामध्येच आपल्याला ग्रीन टी टाकायचा आहे. आता तुमच्याकडे ग्रीन टी नाही तर अशा वेळेस काय करायचं, इकडे टाकायचा आहे तुम्हाला लिंबाचा रस आणि थोडंसं थंड झालं की मग त्यामध्ये मध टाकायचं आहे. मध हे गरम याच्यात टाकायचं नाही, याची काळजी घ्यायची आहे. यामध्ये तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदिना सुद्धा घालू शकता, पण मी लेमन आणि हनी फ्लेवर आणलेला आहे. यामुळे तुमचं काय होतं तर चरबी जी आहे ना, म्हणजे फॅटचं ऑक्सिडेशन होतं आणि चरबीचं ऊर्जेमध्ये रूपांतर होण्या कारणामुळे आपल्या पोटावरची चरबी फार कमी होते. ग्रीन टी टाकल्यानंतर तुम्हाला 30 ते 40 सेकंद मिनिटभर असंच ठेवायचं आणि नंतर हे जेवण झाल्यानंतर 30 मिनिटांनी हे प्यायचंय. पाणी प्यायचं नाही, 30 मिनिटांनी हे प्यायचंय. सकाळ सकाळ पिऊ शकता, पण याचा रिझल्ट मी तुमच्यासोबत वेट लॉस पावडर वगैरे सगळं शेअर केलंय, ते आपण सकाळी घेतो. हे तुम्हाला जेवण झाल्याच्या 30 मिनिटांनंतर घ्यायचंय आणि हे घेतल्यानंतर पाणी प्यायचं नाही, 15 मिनिटं पाणी प्यायचं नाही. हे झाल्यानंतर तुम्हाला सिप सिप करून प्यायचं आहे. यामुळे तुमच्या शरीरातील एवढ्या जबरदस्त पद्धतीने मेटाबॉलिझम वाढतं, म्हणजे तुम्ही विश्रांती जरी घेत असला ना तरी जास्त कॅलरीज बर्न करू शकता. एवढा जबरदस्त हा टी आहे, एवढा फॅट कटर टी आहे की तुम्हाला काय सांगू. म्हणजे यामध्ये ना हे पिल्यामुळे आपल्याला भूक सुद्धा कमी लागते, वारंवार खाण्याची इच्छा होत नाही आणि एकूण ना आपल्या कॅलरीजचे सेवन सुद्धा कमी होतं. म्हणजे ग्रीन टी काय करतं तर रक्तातील साखरेची पातळी सुद्धा स्थिर ठेवण्यास मदत करतं, म्हणजे त्यामुळे जास्त खाण्याची शक्यता आपली कमी होते. आणि यामध्ये लिंबू आणि मध आहे, म्हणजे मी तो फ्लेवर घेतला आहे, तर त्यामुळे वजन खूप कमी होण्यास, म्हणजे त्याची जी प्रक्रिया आहे ती खूप जलद होते, कारण लिंबामधील व्हिटॅमिन सी चरबी जाळण्यास एकदम जबरदस्त पद्धतीने मदत करतं. जेवणानंतर आपल्याला 30 मिनिटांनी हे घ्यायचंय. सकाळी रिकाम्या पोटी जरी तुम्ही ग्रीन टी घेतला तरी सुद्धा खूप जबरदस्त रिझल्ट येईल, पण आपण वेट लॉस पावडर घेतो आहोत त्यामुळे आपण हे जे आहे ते सकाळी, म्हणजे दुपारी तुम्ही 11 वाजता जेवण करताय, 11:30 वाजता हा टी घ्यायचाय. रात्री समजा तुम्ही 7 वाजता जेवण करताय, 7:30 वाजता हा टी घ्यायचाय. आता जर तुम्ही रात्री हा टी घेतला तर आपण जी वेट लॉस पावडर शेअर केली किंवा जे ड्रिंक शेअर केलं ते नाही घेतलं तरीही चालेल. हा व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. 15 दिवस फक्त करा, रिझल्ट तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार.